बसावा, कुणी पेंडॉलमध्ये उभं राहा. आदरणीय विचारपीठ आणि या आजच्या धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी या ठिकाणी उसळलेला हा जनसागर सर्वांना सविनय जय. क्या किया किसने हमें बहुतों पर शक है. क्या किया किसने हमें बहुतों पर शक है. हम जैसे लोगों को बचाने वाला वही एक भीम है. बंधुजनों, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या निर्वाण समय जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धाने सुतोवाच केलं की हे आनंदा, आता माझा हा अंतिम समय आहे, तेव्हा आनंद रात्रभर दुःखाने विहळत पडलेला होता हे आपल्याला सर्वश्रुत आहे. तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांनी आनंदाला विनंती केली, विचारणा केली की अरे, मी आतापर्यंत एवढा धम्म तुमच्या समोर मी सांगितला आणि तूच माझा पट्ट शिष्य, शेवटी तू सुद्धा असा दुःखाने गहाळ होतोय माझ्या अंतसमयी. तेव्हा तथागत भगवान गौतमांनी सांगितलं की तुझं काय, तुला अनाकरणीय बाब आहे. तेव्हा आनंदाने विचारलं की तथागत, तुम्ही आता आम्हाला सोडून जात आहात, तेव्हा असं काही राहिलं आहे का ते मला सांगा शेवटी. तेव्हा तथागतांनी सांगितलं की माझा सधम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर उत्तम मैत्री मित्र हाच माझा सधम्म, हाच माझा धम्म. बंधुजनो, या ठिकाणी पवार साहेबांनी हे जे परिषद या ठिकाणी आयोजित केली, याचं कारण सतीश पवारांनी या विचाराची विचारधारा जेव्हा जेव्हा पेटवली तेव्हाच आम्ही साक्षीदार आहे. त्यांच्या मनामध्ये नेहमी करता एक सधम्म पेटवण्याची जिद्द, चांगले मित्र मैत्री जोपासण्याची त्यांची सवय मनापासून, हा त्यांचा सुप्त गुण या ठिकाणी मला यामधून उधकृत करायचा होता आणि त्यामुळेच त्यांची वाटचाल धम्म परिषदेपर्यंत या ठिकाणी आलेली आहे. हे सतीश पवारांच्या बाबतीत या ठिकाणी मला अधोरेखित करावं असं वाटतं. त्यांच्या या धम्म परिषदेला मी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.